नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी मध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये 85% स्टेट कोट्यामधून कॅटेगरीच्या फीस मध्ये कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्यासाठी एक्सपेक्टेड किती ऑल इंडिया रँकची रिक्वायरमेंट आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो आहे तो एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक आहे। जरी तुम्ही नीट एक्झाम दिली असेल, तुमचे 10, 20, 30, 50 मार्क येत असतील, तरी तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करून शेवटच्या राऊंड पर्यंत फिजिओथेरपी गव्हर्नमेंट कॉलेज टाकून काउन्सिलिंग करा, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाही। आणि एखाद्या कॅटेगरीमधून एखादा मुलगा जर अप्लाय नाही करणार जास्त रँकवाला, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला खूप कमी रँक पण या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं। आता जर आपण कॅटेगरी वाईज बघितलं तर तुम्ही बघू शकता, सगळ्यात अगोदर जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर एससी कॅटेगरी मधून लास्ट इयरला 5,33,858 एवढे रँक सीट अलॉटमेंट झालेलं आहे। त्यानंतर एसटी कॅटेगरी मधून 6,755 ऑल इंडिया रँक पर्यंत सीट अलॉटमेंट झालं होतं। फीजे कॅटेगरीसाठी 4,87,354 एवढा कट ऑफ होता। एनटीबी कॅटेगरी मधून 7,78,348 होता। एनटीसी कॅटेगरी मधून जर आपण विचार केला तर 3,47,518 होता। एनटीडी कॅटेगरीसाठी 5,88,748, ओबीसी कॅटेगरी मधून 4,74,711, एसीबीसी कॅटेगरी मधून 5,31,795, ईडब्ल्यूएस मधून 2,99,074, ओपन कॅटेगरी मधून जवळपास 2,54,362 एवढे ऑल इंडिया रँक पर्यंत सीट अलॉटमेंट झालं होतं। पण यावर्षी हा कट ऑफ एवढाच राहील का, असं बिलकुल नाहीये। कारण यावर्षी जर या कॅटेगरी मधून अप्लाय करणाऱ्या मुलांचा रँक कमी असेल किंवा जास्त रँक वाले मुलगा आपल्या कॅटेगरी मधून जर अप्लाय नाही करणार, बीएमएस घेतील किंवा बीएचएमएस घेतील किंवा बीडीएस घेतील किंवा बाहेर राज्यामध्ये जाऊन एमबीबीएस बीएमएस ऍडमिशन करतील किंवा काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करणार नाही किंवा मग त्यांना फिजिओथेरपी कोर्स मध्ये इंटरेस्ट नसेल, तर त्या कंडिशन मध्ये हा कट ऑफ ऑल इंडिया रँक नुसार खूप कमी जाऊ शकतो। हे तुम्हाला लक्षात ठेवणे। त्यामुळे तुम्ही नीट एक्झाम दिली असेल तरी काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा, शेवटपर्यंत गव्हर्नमेंट कॉलेज टाकून काउन्सिलिंग करा, जेणेकरून की कोणी जर समोरच्या अप्लाय नाही केलं तर तुम्हाला 5% मधून सीट अलॉटमेंटचा 100% चान्स लागणार आहे। हा एक्सपेक्टेड कट ऑफ होता बीपीटीएच गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल। सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा। त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल, तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईड बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।